श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. आजच्या वार्ताचित्रच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, पुणे मेट्रोच्या 2 मार्गिकांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण, अग्निवीरांच्या पहिल्या वायू तुकडीचं प्रशिक्षण लोहगाव हवाई तळावर पूर्ण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नऱ्हे इथल्या शिवसृष्टीला दिली भेट आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि आयसर पुणे यांच्यात सामंजस्य करार. टिळक स्वराज्य संघ आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकमान्य टिळकांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, भारत की आजादी में लोकमान्य तिलक की भूमिका को, उनके योगदान को कुछ घटनाओं और शब्दों में नहीं समेटा जा सकता है. तिलक जी के समय और उनके बाद की स्वतंत्रता संग्राम से जुड़ी जो भी घटनाएं और आंदोलन हुए, उस दौर में जो भी क्रांतिकारी और नेता हुए, तिलक जी की छाप सब पर थी, हर जगह थी. इसलिए खुद अंग्रेजों को भी तिलक जी को द फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट कहना पड़ा था. तिलक जी ने भारत के स्वतंत्रता आंदोलन की पूरी दिशा ही बदल दी थी. जब अंग्रेज कहते थे कि भारतवासी देश चलाने के लायक नहीं है, तब लोकमान्य तिलक ने कहा कि स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्यातल्या 2 मार्गिकांचं हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केलं. फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल या 2 मार्गिका नागरिकांसाठी खुल्या झाल्या. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले, ये मेट्रो नेटवर्क आधुनिक भारत के शहरों की नई लाइफलाइन बनती जा रही है. पुणे जैसे शहर में पर्यावरण की रक्षा के लिए, प्रदूषण कम करने के लिए मेट्रो का विस्तार बहुत जरूरी है. इसलिए भी हमारी सरकार मेट्रो नेटवर्क बढ़ाने के लिए इतनी मेहनत कर रही है. शिवाजीनगरच्या पोलीस मुख्यालय इथं झालेल्या या कार्यक्रमात मेट्रोच्या लोकार्पणासह इतरही अनेक विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर यावेळी उपस्थित होते. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाच्या सर्वंकष प्रकल्प आराखड्याला आणि त्यासाठीच्या भूसंपादनासाठी 7 कोटींच्या खर्चाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमचे प्रतिनिधी शिवराज सणस यांच्याकडून. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला ते खराडी आणि पौडफाटा ते माणिकबाग
या मेट्रोच्या 4 नव्या मार्गांच्या सर्वंकष प्रकल्प आराखड्याला आणि भूसंपादनासाठी 7 कोटींच्या खर्चाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. या दोन्ही मार्गांचा एकूण खर्च तब्बल 12,683 कोटी रुपये इतका आहे. या पुणे मेट्रो मार्गामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे आणि सिंहगड रस्ता हा भाग मेट्रोनं जोडला जाणार आहे. पुण्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्याला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी उर्वरित मार्गांसह निगडी आणि कात्रजपर्यंतच्या विस्ताराला त्वरेनं मान्यता मिळण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. हे मार्ग सुरू झाले तर खऱ्या अर्थानं पुणे आणि पिंपरी चिंचवडची 2 टोकं ही एकमेकांना जोडली जाणार आहेत. रुबी हॉलच्या पुढे रामवाडीपर्यंत आणि शिवाजीनगर न्यायालयाच्या पुढे स्वारगेटपर्यंत मेट्रोचा विस्तार आता कधी होणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. रामवाडीपर्यंत मेट्रो सुरू झाल्यास येरवडा, कल्याणीनगर हा परिसर शहराच्या इतर भागांशी जोडला जाणार आहे. तर रामवाडीपासून पुढे विमानतळापर्यंत प्रवास करणं नागरिकांना सुलभ होणार आहे. तसंच पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या मार्गाचा विस्तार मंडई आणि स्वारगेटपर्यंत झाल्यास शहराच्या कोपऱ्यातून मध्यवस्तीपर्यंत येणं नागरिकांना शक्य होणार आहे. रामवाडीपर्यंतच्या मार्गाचं काम ऑक्टोबर अखेरपर्यंत आणि स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मार्गाचं काम फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याचं महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचं उद्दिष्ट आहे. ही कामं पूर्ण झाल्यानंतर महामेट्रोला केवळ मेट्रो संचलनाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या भुयारी मार्गाला केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी सत्ताधारी महायुतीला लक्ष द्यावं लागणार आहे. केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं लोकार्पण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री BL वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव आणि केंद्रीय निबंधक विजय कुमार, राज्याच्या सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यावेळी उपस्थित होते. देशात सर्वात जास्त बहुराज्य सहकारी संस्था असलेल्या महाराष्ट्राला या पोर्टलचा सर्वाधिक लाभ होईल असं प्रतिपादन अमित शहा यांनी यावेळी केलं. ते म्हणाले, तो सहकार से समृद्धि का मतलब है छोटे से छोटे व्यक्ति को अपने जीवन को उन्नत बनाने का मौका देना, छोटे से छोटे व्यक्ति को देश की आर्थिक प्रगति में योगदान लेने के लिए एक मंच, एक प्लेटफॉर्म देना और सहकारिता के माध्यम से इसका जीवन का उद्धार करना. और इसीलिए इस सहकारिता मंत्रालय की स्थापना की गई है. आज हमने जिस पोर्टल को यहां पर शुरू किया है, देश की 1555 बहुराज्यीय सहकारी समितियों को इसका फायदा मिलेगा. महाराष्ट्र में 1555 में से जोर से ताली बजाना बाद में 42% सोसाइटी अकेले महाराष्ट्र में. एक और पूरा देश है और एक और महाराष्ट्र. जितनी मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी देश भर में है उसमें से 42% महाराष्ट्र में. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची पायोनियर तुकडी नुकतीच पुण्यामध्ये द बॉम्बे सॅपर्स इथून उत्तीर्ण झाली. नव्या दमाच्या या सैनिकांनी अतिशय देखणं संचलन करत देशभरातल्या विविध युनिट्समध्ये दाखल होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल ठेवलं. कॉम्बॅट इंजिनियर युनिट्समध्ये हे अग्निवीर दाखल होतील. या अग्निवीरांचं
हम बॉम्बे सॅपर है या धूनवरचं संचलन पाहताना त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर भारतीय सैन्याच्या सर्वाधिक सन्माननीय रेजिमेंटमध्ये सहभागी होत असलेल्या आपल्या पाल्यांबद्दलचा अभिमान झळकत होता. याबद्दलचा अधिक वृत्तांत ऐकूया वरिष्ठ वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर यांच्याकडून. या अग्निवीरांना 31 आठवड्यांचं अतिशय खडतर आणि सघन प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामध्ये शारीरिक सक्षमता, कॉम्बॅट इंजिनिअरिंग आणि कामाशी निगडीत मूलभूत प्रशिक्षणाचा समावेश होता. युद्धासाठी सज्ज एका सॅपर सैनिकाच्या अंगी ही सर्व कौशल्य अपेक्षित असतात. अग्निवीर वैभव कुटे एकंदर प्रावीण्यामध्ये प्रथम आला. त्याला कमांडंटचं सुवर्ण पदक देण्यात आलं. अग्निवीर जगजित सिंग आणि अग्निवीर गुरुमुख सिंग यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकानं सन्मानित करण्यात आलं. अग्निवीर अमित प्रजापती संचलनामध्ये अव्वल ठरला. या संचलनाचं सारथ्य करण्याची महत्वाची संधी त्याला मिळाली. कमांडंट ब्रिगेडियर डी.जी. पटवर्धन यांनी संचलनाची पाहणी केली आणि अग्निवीरांच्या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांची पाठ थोपटली. सैनिकाचे गुणधर्म आणि प्रशिक्षणादरम्यान दिलेले गुरुमंत्र यांची त्यांना आठवण करून देत सदैव राष्ट्रसेवेप्रती समर्पित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशसेवेसाठी आपला पाल्य बहाल केल्याबद्दल अग्निवीरांच्या पालकांना गौरव पदक देण्यात आलं. आपली तरुण मुलं शिस्तबद्ध सैनिकांमध्ये रूपांतरित झाल्याचं पाहून पालकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. अल्पावधीत या मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणल्याबद्दल प्रशिक्षण केंद्राचे आभार त्यांच्या डोळ्यातून व्यक्त झाले. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच नर्हे इथल्या शिवसृष्टीला भेट दिली. महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरं केलं जात आहे आणि या निमित्ताने मुंबईत 350 एकर जागेवर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य संग्रहालय उभारण्यात येईल अशी घोषणा त्यांनी या भेटीनंतर केली. हे शिवसंग्रहालय भव्य दिव्य आणि अत्याधुनिक संकल्पनेवर आधारित असावं, शिवरायांचं संपूर्ण जीवन यातून जगासमोर यावं अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपर्यंत महाराजांचं कार्य पोहोचेल. महाराजांच्या जीवनाशी निगडीत राज्यात विविध ठिकाणी असलेल्या 88,000 वस्तू एकत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. याशिवाय शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित 12 टपाल तिकीटं प्रकाशित करण्यात येणार असल्याचं, तसंच रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सोनं, चांदी आणि तांब्याची होन मुद्रा तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. छत्रपतींची वाघनखं देण्याची विनंती ब्रिटिश पुराणवस्तू संग्रहालयानं मान्य केल्याचं आणि जगदंबा तलवार परत आणण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट महोत्सवाचंही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात आयसर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय उपखंडातलं हवामान आणि हवामान बदलाविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक अभ्यास करणं, हवामानाशी निगडीत विविध गोष्टींवर जनजागृती करणं आणि या दोन्ही संस्थांकडे असलेल्या याविषयीच्या प्रचंड माहितीची देवाणघेवाण करणं हा या कराराचा उद्देश आहे. आयसरचे प्राध्यापक सुनील भागवत आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याद्वारे संयुक्त संशोधन प्रकल्प विकसित करणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं तसंच प्रशिक्षण आणि कार्यशाळांमध्ये सहभाग घेणं सुलभ होणार आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाच्या संपादक होत्या माधवी कुलकर्णी, ध्वनिमुद्रण आणि तंत्रसहाय्य अंकिता आपटे आणि मुक्ता रणभोर, संकलन होतं प्रसाद पाठक, शिवराज सणस, संतोष कोगले, विनायक सोमणी आणि नितीन जळूकर यांचं. निवेदन केलं होतं अंकिता आपटे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.